नमस्कार सर्वांना, मी आहे मीनाक्षी. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण चिकन दम बिर्याणी दाखवणार आहे. तर माझी साधी सोपी रेसिपी फॉलो करा, टेस्टी आणि चटपटीत बनेल. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा, आणि असे मीडियम साईजचे पीस केलेले आहेत. आणि ह्याला आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि सर्व आपण मसाले ह्याला लावून घेणार आहे. चिकनला थोडी कसुरी मेथी. घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण सहज बनवू शकतो आणि घरातल्या साहित्याने बनवायचे. आपल्याकडे घरामध्ये हे सर्व वस्तू असतातच, गरम मसाले हे ते सगळं, आणि थोडंसं दही लावून घ्यायचं ह्याला. इथे मी मसाला घेतला आहे बघा, लाल चटणी पावडर घेतलेली आहे, आपला घरगुती मसाला आहे, धना पावडर आहे, जिरं आणि गरम मसाला, मीठ घेतलेला आहे. हे सगळे मसाले आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि मस्त असं हाताने आहे ना सगळा मसाला चिकनला असा मिक्स करून घ्यायचा हातानेच, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ह्याच्यावरती, आणि सगळं मिक्स करायचं असं व्यवस्थित. हे बघा मस्त व्यवस्थित एकदम मिक्स झालेला आहे मसाला सगळा. आणि लिंबाचा रस आहे ना, नक्की वापर करा तुम्ही, बिर्याणीला चटपटीतपणा येतो चांगला लिंबाच्या रसाने. आणि आपण अर्धा तास असंच ठेवणार आहे चिकन. आणि कांदा तळून घ्यायचा आपल्याला इथे एकदम असा लाल ब्राऊन कलर होईपर्यंत, जास्त पण करपून नाही द्यायचा अजिबात कांदा. आणि कांदा कसा आहे आपल्याला थंड दिसला तरी तो एकदम असा नंतर कुरकुरीत होते. तुम्हाला उद्याच्याला बिर्याणी करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण कांदा असा भाजून कुरकुरीत ठेवू शकता. पण हाय फ्लेमवरतीच कांदा कधी पण तळून घ्यायचा, स्लो फ्लेमवरती नाही घ्यायचा, मग कांदा कसा असा एकदम नरम पडतो. हे बघा आपला कांदा एकदम तळून मस्त झालेला आहे, एकदम ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. आणि थोडे काजू टाकून घेतले त्याच्यामध्ये, काजू पण असे तळून घ्यायचे तेलामध्ये, थोडासा कलर चेंज होईपर्यंत, जास्त पण नाही हे करायचे. बघा असं थोडासा नॉर्मल कलर हे होऊन द्यायचा. आणि इथे मी खडे मसाले घेतले, दालचिनी, लवंग, मिरं आणि तेजपत्ता, हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं इथं. आणि थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा. कांदा पण चांगला असा परतून घ्यायचा तेलामध्ये लाल होईपर्यंत. आणि 2 हिरवी मिरची. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे, तो पण चांगला परतून घ्यायचा. आणि हे चिकन आपण आहे ना सगळं मॅरिनेट केलेलं होतं अर्ध्या तासापूर्वी, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून आहे ना परतून घ्यायचं मस्तपैकी असं. आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा ह्याच्यामध्ये, कारण का चिकनला आमचंच पाणी सुटतं. आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे. आणि चांगलं 2-3 मिनटं वापरून घ्यायचं. तर बघा त्याला असं आपोआप पाणी सुटलेलं आहे चिकनला. तोपर्यंत इकडे आपण आहे ना तांदूळ शिजवून घेऊया. इथे मी 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि मीठ थोडंसं जास्तच वापरायचं, कारण का आपण नंतरनं तांदूळ असे गाळून घेतले ना चाळणीनं पाणी, तर मीठ निघून जातं त्याच्यामधलं. आणि इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, मिरं, दालचिनी, आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा. मग काय होतं आपल्या तांदळाचा पण कलर चेंज होतो आणि एकदम सुटसुटीत असं तांदूळ होतं आपला. आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. मस्त ह्याला उकळी येऊन द्यायची. 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. मस्त उकळी आली त्याला की मग तांदूळ आहे ना मी अर्धा तास भिजायला ठेवले होते बघा, आणि स्वच्छ धुवून घेतलेत. कधी पण जुना तांदूळ वापरायचा, बासमती मोठा तांदूळ आहे हा. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचे, जास्त वेळ नाही शिजवायचं.
कारण का आपण दम देताना ना ते शिजलं जातो त्याच्यामध्येच वाफेवरती. बघा सतत असं हलवत राहायचं 5 मिनिट. बघा अशी पाण्याला उकळी आली की मग गॅस बंद करायचा. हे सगळं तांदूळ एकदम असं सुटसुटीत झाला पाहिजे. आणि तुम्ही ह्याच्यातले खडे मसाले काढू शकता, पण मला आवडतं त्याच्यामध्ये फक्त मी लिंबू काढून घेणार आहे त्याच्यामधून. लिंबू जर त्याच्यात ठेवलं जास्त वेळ तर मग काय होतं, कडवटपणा येतो. त्याचे तांदूळ बघा गेले त्याच्यामध्ये, ते सगळं काढून घ्यायचे. आता आपण हे सगळं तांदूळ आहे ना चाळणीनं गाळून घेऊया. पूर्ण ह्याच्यातलं पाणी नितळून द्यायचं, नंतरच लेअर द्यायचं, नाही तर मग काय होईल, बिर्याणी एकदम अशी गिजगिजी झाल्यासारखी होईल. बघा पूर्ण पाणी नितळल्याने एकदम तांदूळ असा सुटसुटीत झालेला आहे. हे बघा आपलं चिकन पण इकडे थोडंसं शिजलेलं आहे वाफेवरतीच. याला बघा पाणी कसं सुटलेलं आहे चिकनला. थोडासा रस्सा काढून घेऊया आपण हे बिर्याणी सोबत खायला. जास्त पण नाही काढायचं, असं थोडासाच काढायचा. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे राईचा लेअर एकच लेअर लावणार आहे मी, कारण का अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलोच तांदूळ वापरले तिथे. मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित वरून असं. आता आपण ह्याच्यावरती कांदा टाकून घेऊया. मस्त होते एकदम बिर्याणी, अशी साधी सोपी, जास्त वेळ पण लागत नाही, झटपट होते. ह्याला काय वाटण विटण वगैरे फक्त कांदा वगैरे कापायचंच थोडंसं हे असतं. आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं केसरचं पाणी टाकून घेऊया. आपण इथे फूड कलर वगैरे काहीच वापरलेला नाही आहे. केसरमुळं काय होतं, स्मेल पण छान येतो आणि कलर पण छान येतो बिर्याणीला. आणि थोडंसं तूप टाकून घेऊया याच्यामध्ये, साजूक तूप. आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी आपण त्याच्यावरती. घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवू शकता. इकडे माझ्याकडे असं जाड वजन काहीच ठेवायला नव्हतं, म्हणून मी लोखंडी कढई आणि कुकर ठेवलेला त्याच्यावरती. आणि 15च मिनटं ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. बघूया आता आपण बिर्याणी झाले का. आणि सारखं सारखं खोलून नाही बघायचं, मग काय होतं, वाफ जाते त्याच्यातला, दम निघून जातो. हे बघा सुटसुटीत झालेली एकदम बिर्याणी. कशी वाटली तुम्हाला माझी चिकन दम बिर्याणीची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा मी दही असं फेटून घेतलेलं आहे. आपण ह्याची मस्त कोशिंबीर बनवणार आहे. हे बघा मुलाला मी सांगितलं हे सर्व कापून दे, त्याने सर्व एकत्र असं कापून दिलेलं आहे. ठीक आहे, मदत केली तेच महत्त्वाचं आपल्यासाठी. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि काकडी हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी साखर टाकायची त्याच्यामध्ये. मग काय होतं, साखरेने थोडीशी अशी चव वेगळी येते, छान वाटते अशी कोशिंबीर खायला. हे सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा. आणि साखर टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित. चला आता आपण बिर्याणीची थाळी बनवूया. आता आपण मस्त एकदम अशी फुलासारखी मस्त बिर्याणी झाली हे बघा. धन्यवाद.